नमस्कार मित्रांनो. तुम्ही नवीन आधार कार्ड काढले आहे का? किंवा आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट केला आहे का? आणि त्याचे स्टेटस काय आहे? आधार कार्ड बनविले आहे की नाही हे तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून चेक करायचे आहे का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी 1 मिनिटात मोबाईलवरून आधार कार्डचे स्टेटस कसे चेक करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत शिकवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर क्रोम किंवा Google आहे ना, त्याच्यावरून आपण क्रोम किंवा Google हे ओपन करा. ओपन केल्यानंतर UIDAI हे सर्च मारा. यू मारल्यानंतर हे UIDAI या ऑप्शनला क्लिक करा. इंग्लिश, हिंदी कोणती लँग्वेज आहे ती चूज करा. चूज केल्यानंतर खाली खाली आल्यानंतर अपडेट आधारमध्ये चेक चेक आधार अपडेट स्टेटस याच्यावर क्लिक मारा. नंतर जे तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला गेला होता तेव्हा त्याने एक फॉर्म दिलेला असतो त्याच्यामध्ये 14 डिजिट एन्व्हायरमेंट नंबर असतो, सिलेक्ट डेट असते, टायमिंग असते. तिन्ही ऑप्शन दिलेले असतात. तिन्ही दिलेलं असतं ते इथं टाकायचं. 14 डिजिट नंबर टाकायचा, त्याच्यानंतर डेट टाकायची, मग त्याच्यानं टायमिंग टाकायचा आणि कॅप्चा टाकायचे. काय RR5XXT स्मॉलमध्येच आहे सगळं काही आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर लगेच अपडेट स्टेटस स्क्रीनवर दिसते. इथं खाली दिसून येते की जर तुमचे आधार कार्ड तयार झाले असेल तर युअर आधार हॅज बीन जनरेटेड असा मेसेज दिसेल आणि तुम्ही तिथून ई आधार डाउनलोड सुद्धा करू शकता. असे आधार कार्ड आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरात बसून तुमच्या आधार कार्डचे स्टेटस चेक करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.